गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोनोली तालुका राधानगरी येथील लहू बाळकू कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून सुमारे 80,000चे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या 8 दिवसापासून धामणी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू असून अनेक ठिकाणी शेतीसह घरांची पडझड सुरू झाली आहे. यात शनिवारी पहाटे लहू कांबळे यांच्या घराची भिंत कोसळली. पडझड झालेल्या घराचा सर्कल राजकुमार कोरे, तलाठी संतोष पाटील, पोलीस पाटील शिवाजी पाटील, उपसरपंच सरदार कांबळे, सागर कांबळे, सावळापा कांबळे, संग्राम जोगम यांनी पंचनामा केला. राधानगरी तालुक्यातून कोनोली हे शेवटचं गाव असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे तिथं लहू बाळकू कांबळे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी ही शासनाला विनंती. या ठिकाणी आपण पाहताय पाठीमागं जे घर पडलेलं आहे तर त्या पडलेल्या घराचं जे कारण आहे ते इकडचा पाऊस आहे. तर या ठिकाणचा पाऊस आहे तो गगनबावड्याकडून येणारा पाऊस आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात असतो. आणखी इकडं घरांची पडझड वगैरे ह्या गोष्टी या पावसाळ्यात होतच राहतात. तर राशिवडेकरचं प्रजन्यमानानं इकडचं पावसाचं प्रमाण पकडलं जातंय, पण तिकडचं न पकडता राधानगरीकर जो गगनबावड्याचा जो पाऊस आहे तो पाऊस इकडे जास्त प्रमाणात असतोय. आणखी तिकडचं पर्जन्यमान पकडल्यामुळं इकडे जो काय पडझडीचा लाभ आहे तो इकडच्या शेतकऱ्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान होते. तर जो काय लाभाचं प्रमाण आहे तो पण अगदी कमी असते. पावसाच्या प्रमाणापेक्षा लाभ कमी मिळाला जातो इकडं. आणखी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी इकडचं जे पर्जन्यमान आहे ते राशिवडे सर्कलचं न पकडता गगनबावडा तालुक्या इकडचं पकडावं अशी मी त्यांना विनंती करेन.